बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे दादर या ठिकाणच्या कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवरती जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केलेली आहे। मागच्या काही काळात आपण जैन समाजाचं आंदोलन बघितलं होतं आणि या संदर्भातच ही महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। दादर या ठिकाणी कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे आणि या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे। दादर कबूतरखाना बंद झाल्यानंतर जैन समाज जो आहे तो आक्रमक पाहायला मिळाला। त्यानंतरच अनेक देखील सभा देखील पार पडली। या संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जैन मुनी आहेत। सर, काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आक्रमक आणि आंदोलनाची भूमिका पाहायला मिळाली, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, हे आंदोलन जो होतं आहे ते मुख्य प्राण्यांसाठी होतं आणि हा जैन धर्म आहे, सनातन धर्म आहे। त्याच्यामध्ये आपली भारताची संस्कृती आहे, सनातनी संस्कृतीच्या 3 वाक्य दिलेले आहेत। पहिली रोटी गायला, दुसरी कुत्र्याला आणि त्याच्यानंतर कबुतरांना दाणा, ही आमची जैनांची संस्कृती आहे। परंतु आता गाय सुरक्षित नाही आहे, कुत्र सुरक्षित नाही आहे, आता कबूतर सुरक्षित नाही आहे, तर या भारताच्या प्रकृतीवर हा अत्याचार का बरं? तो एवढ्या दिवसापासून आज चिंतेने विषय आहेत की ते हायकोर्टाने आदेश दिला की कबूतरखाने बंद करावा। हायकोर्टाने दिलेलं आहे की बेएमसीला जर अल्टिमेट दिलं का तुम्ही याच्यावर काहीतरी निर्णय काढा। आता 3 महिने 2 महिने 3 महिन्यामध्ये जर काही निर्णय आला नाही तर आमचं तुम्हाला माहीत असेल, माझं वाक्य असेल, जर आम्हाला जीव द्यायला जर प्राण्यांना जर रक्षा नाही झाली तर आम्ही म्हणून अनशनसाठी मी बस। आता हा 1 तारखेला माझं एक मिशन आहे। गोमाताला तुम्ही राज्यमाता तर घोषित केला आहेत, त्याच्यामध्ये गोरक्षावर हल्ले होत आहे। आता संभाजीनगरमध्ये बी बघा तुम्ही किती हल्ले झाले, मालेगावमध्ये मच्छिंद्रनाथ सिरकर हल्ले झाले, अमरावतीमध्ये अजित पाल मुंगा करून आहे त्याच्यावर हल्ले झाले, त्याच्यावर सुपाऱ्या दिले चालू आहेत। तर गोमाताला राज्यमाता घोषित केलं तरी ते गाया कापतात, कसाही त्याच्यावर हल्ले करतात, सरकार त्याचं चिंतन नाही आहे। त्याच्यानंतर ह्या कबुतरावर इतना अत्याचार 2 महिनेसुद्धा झाले, अजून काही ते जैन धर्माचे आमचे जे लोक आहेत ते जीवदयाप्रेमी आहेत, ते बिचारे त्यांची समस्या तुम्ही समजावं। फक्त अशाचसाठी, गोमातासाठी आणि या कबुतरांच्या प्राण्यांसाठी आता आझाद मैदानामध्ये अमरण अनशनसाठी आमची माग राज्य सरकारला राहणार आहे। तर हे होते जैन मुनी निलेशचंद्र सर यांनी देखील असं सांगितलं की येत्या 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदान येथे जे आहे ते कबूतरखान्याच्या विरोधात या जो संपूर्ण आंदोलन करणार आहे, शांतिपूर्ण हे आंदोलन असणार आहे आणि मोठ्या संख्येने देखील या आंदोलनात जैन समाजाचे बांधव असतील हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।